सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीत घेतली जरांगेंची भेट. सोयरे कोण या मुद्द्यावरती जोरदार घमासान. तर 24 डिसेंबरपर्यंत सरकार आणि जरांगेंमध्ये चर्चा सुरू राहणार. संसदेत खासदारांचं निलंबन सत्र सुरूच. आणखीन 3 खासदारांचं निलंबन झाल्याने निलंबित खासदारांचा आकडा 146 वर. तर निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांचा संसद परिसरात मोर्चा. आगामी निवडणुका भाजप स्वबळावरती लढणार. जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ. संघ आणि भाजपाच्या बैठकीत चर्चा झाल्याची आव्हाडांची माहिती. पुढारी न्यूजनं शोधलं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या सलीम कुत्ता पार्टी प्रकरणातलं फार्म हाऊस. आडगाव शिवारातून प्रतिनिधी किरण ताजणेंचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. आफ्रिकन पोपटासाठी घटस्फोट रखडवला. पुण्यातील घटनेची सर्वत्र चर्चा. पोपट परत करताच पतीकडून पत्नीला सोडचिठ्ठी. मार्च 2024 पर्यंत भारतात जीपीएस आधारित टोल सिस्टीम. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा. नव्या पद्धतीमुळे 10% खर्च कमी होणार. नव्या JN1 कोरोना व्हेरियंटचा मुंबईत शिरकाव. BMC कडून हॉस्पिटलमधील बेड आणि औषध साठ्याची पाहणी. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. तमिळनाडूमध्ये पूरस्थिती. जनजीवन विस्कळीत. NDRF कडून पुरात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीने नाराज. बृजभूषणांच्या निकटवर्तीयांची निवड. Thank you.